नमस्कार मंडळी, मराठी वीकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत। आज आपण फक्त गव्हाचं पीठ वापरून त्याच्यामध्ये आपल्याला रवा, मैदा किंवा साखर, सोडा याचा कशाचाच न वापर करता बिना तेलकट किंवा खूप वेळ टम्म फुगलेल्या पुऱ्या कशा राहतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला बनवूया। आता या पुऱ्या बघा, मी खूप वेळ झाला अशाच तळून ठेवलेल्या आहेत। काही वेळेस काय होतं, पुरी तळली की लगेच नम पडायला लागते, पण या पद्धतीने जर तुम्ही पुऱ्या केल्या तर खूप वेळ अशा टम्म फुगलेल्या राहतात आणि कमी तेलकट होतात, वातुळ होत नाहीत। अशा पद्धतीने या पुऱ्या करू शकता तुम्ही। कोणत्याही सणाला कोणी पाहुणे आले तर या पुऱ्या एकदम छान होतात, कोणत्याही भाजी बरोबर छान लागतात। त्यासाठी मी काय केलेलं आहे, मी घरीच असं गव्हाचं पीठ मोठं दळून आणलेलं आहे। बारीक गव्हाचं पीठ असेल तर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तुम्हाला रवा मिक्स करावा लागेल आणि थोडंसं असं मोठं असलं पीठ की त्याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायची गरज लागणार नाही, कारण याच्यामध्ये छान असं क्रिस्पीपणा येतो पुरी तळल्यानंतर। इथं मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता 1 कप गव्हाच्या पिठाला मी असं गरम पाणी घेतलेलं आहे, वाफा निघल असं गरम पाणी घ्यायचं आहे। आणि कशामुळं तर पाणी जास्त नाही पुरीमध्ये गेलं तर पुरी आपली तेलकट होत नाही। आता आवडीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये, आणि इथं मी अर्धा कपच गरम पाणी घेतलं आहे। एवढं लागणार नाही आहे मला, पाव कपच पाणी लागणार आहे, कारण जास्त पाण्याचा वापर केला तर पुरी एकदम तेलकट होते। आणि गरम पाणी असल्यामुळे पुरीला एवढं पाणी मळण्यासाठी पीठ पुरे होतं। जास्त पाणी जर गेलं तर तेलकट होतं, त्यामुळे मी पाव कप पाण्याचा वापर करून हे पूर्ण 1 कप पीठ मळून घेतलेलं आहे। एवढंच पिठात पाणी वापरायचं, जास्त पाणी वापरायचं नाही। अशा पद्धतीनं पीठ मळून आपल्याला हे 10 मिनिटं तरी असंच ठेवायचं आहे मुरवत। गरम पाण्यामुळे पीठ लगेच मुरलंही जातं आणि पुरी लाटताना एकदम सॉफ्ट लाटल्या जातात। आता 10 मिनिटांनं हा आपला गोळा छान मऊ झालेला आहे। आता थोडंसं तेल वरतून टाकायचं आहे। पीठ मळताना तेल टाकायचं नाही, कारण परत त्या पुऱ्या तेलकट होऊ शकतात। असं थोडंसं मऊ करताना कणिक आपली मग तेलाचा वापर करायचा थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी। आणि अशा पद्धतीनं पिठाचा गोळा हातानंच मळून घ्यायचा आहे, एकदम सॉफ्ट करायचा आहे। आता इथं 1 थेंबही पाण्याचा वापर करायचा नाही, अगर कशाचाच नाही। या पद्धतीनं सगळा गोळा सॉफ्ट करून घेतल्यानंतर त्याच्या चिरा सगळ्या घालवायच्या आहेत आणि 1-1 इंचाच्या अशा आपल्याला गोळे छोटे छोटे करून घ्यायचे आहेत। गोळा केल्यानंतर त्याला चिरा नसल्या पाहिजेत, एकदम सॉफ्ट असे गोळे झाले पाहिजेत। आणि चिरा असल्यामुळे परत त्यात पुऱ्या नीट तळल्या जात नाहीत। मग असे छान छान छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। जास्त पातळ लाटायचं नाही आणि जाडही ठेवायची नाही। या पद्धतीनं सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता, पण या पद्धतीच्या या पुऱ्या आपल्या लाटल्या गेल्या पाहिजेत। आता या सगळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत। 5-6 अशा बॅचेसमध्ये पुऱ्या लाटून घ्यायच्या, एकदम लाटायचे नाहीत, वरून वाळतं ते। आता इथं तेल बघा, अगोदर एक गॅसची फ्लेम हाय करायची आणि नंतर पुरी टाकताना थोडंसं मीडियम करायची आणि मग पुरी सोडायची। हाय फ्लेमवरच्या तेलावर तसंच ठेवलं तर पुऱ्या करपतात आणि मध्ये भाजत नाहीत, तळल्या जात नाहीत, नीट कच्च्या राहतात आणि मग त्या पुऱ्या सॉफ्ट होतात, जास्त वेळ अशा टम्म फुगलेल्या राहत नाहीत। मग गॅसची फ्लेम थोडीशी लो करून या पुऱ्या सोडायच्या आणि अशा टम्म फुगतात। आणि पुरी तळल्यानंतर लगेच भरभर काढायचं नाही, थोडं 20-30 सेकंद म्हणते मी, मिनिट नाही, थोडंसं वेळ तशाच ठेवायच्या त्या गरम तेलामध्ये। आणि थोडंसं परत 1-2 पुऱ्या टाकून झाल्यानंतर परत गॅसची फ्लेम वाढवायची आणि ह्या गरम तेलामध्ये तेलकट होत नाही। थोडंसं 20-30 सेकंद जर पुरी तशीच तेलात राहिली तर काढल्यानंतर बाहेर खूप वेळ टम्म फुगते, तेलकटही होत नाही आणि थोडासा लालसर कलर झाला पुरीचा, या पुऱ्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीनं पुऱ्या तळल्या तर या पुऱ्या एकदम टम्म फुगलेल्या राहतात, खूप वेळ आहे अशाच राहतात आणि थंड झाल्या तरी खायला छान लागतात। या पद्धतीनं सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। कोणत्याही भाजीबरोबर तुम्ही ह्या पुऱ्या खाऊ शकता, खूप सुंदर टेस्ट तयार आहेत आपल्या अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या। व्हिडिओ आवडला तर जाता जाता एक लाईक नक्की करा। नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा। भेटूयाच अशा छान छान व्हिडिओज रेसिपीजमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।